जिलाधिकारी को दिए गए एक निवेदन में कहा गया है कि राज्य भर के अनेक ठेकेदारों द्वारा किए गए कार्यों के बिलों का भुगतान अभी तक नहीं हुआ है और इन बिलों का भुगतान अतिशीघ्र करने की मांग की गई है। वहीं इस संबंध में एक निवेदन जिलाधिकारी को सौंपा गया और यह भी आगाह किया गया है कि अगर उनके बिलों का भुगतान अतिशीघ्र नहीं हुआ तो आने वाले समय में वे राज्य भर में काम बंद आंदोलन करेंगे। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में विस्तारपूर्वक क्या कहा गया है। राज्यभरामध्ये लहान मोठे ठेकेदार मिळून सुशिक्षित बेरोजगार अभियंता किंवा इतर ठेकेदार सगळ्यांचं बिलं प्रलंबित आहे। शासनाकडे एकूण 89,000 कोटीचे बिलं थांबलेले आहे आणि त्यासाठीच म्हणून वर्षभरापासून वेगवेगळ्या विभागामध्ये आमचे ठेकेदार बंधू, आमचे सुशिक्षित बेरोजगार अभियंता हे वारंवार चक्रा मारत आहेत, परंतु त्यांचे बिलं त्यांना मिळत नाही आहे। यासाठी म्हणून आम्ही वर्षभरापासून प्रयत्न करतोय बिलं मिळण्यासाठी, परंतु शासनाचं लक्ष कुठल्या तरी वेगळ्या योजनाकडे आहे। परंतु ज्या लोकांनी आपल्या राज्यामध्ये कामं केले आहेत, रोडाचे किंवा इतर वेगवेगळे कामं केले आहेत, त्या ठेकेदारांना, त्या सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना त्या कामाचे देयके देण्यात येत नाही आहे। त्याच्यासाठीच आम्ही आज निवेदन देण्यासाठी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जमलो आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे जे मागणी आहे, मागणी म्हणजे काय आहे की आम्हाला आमचे कामं केल्याचे देयके आम्हाला देण्यात यायला पाहिजे। समजा ते देयके आम्हाला वेळेवर दिल्या जाणार नाही तर आम्ही आज 5 फेब्रुवारीपासून आम्ही काम बंद आंदोलन राज्यभरामध्ये पेटवून टाकलं आहे आणि जेणेकरून कुठलेच ठेकेदार कुठलेच विकासाचे कामं करणार नाही। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव यारकर की रिपोर्ट।